निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर त्याविषयी थोडी माहिती सांगा. नमस्कार. मी सुनील शंकरराव जाधव, प्रभाग क्रमांक 3 उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आपण आता जे पुढील कामं आहे, की इथून मागं पण मी सामाजिक कामं केलेली आहे. आत्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून मी आमच्या सोनारळी प्रभागातील मारुती मंदिरासमोर रस्ता तयार झाला आहे आणि अंडे बाजार येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून मी तो मार्गी लावला आहे. त्याचंही काम सुरू आहे. आता इथून पुढं करायची असलेली कामं जी काही आहे ती अंडे बाजारचा प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे. त्याचा एक आमदार साहेबांच्या माध्यमातून मी ते उठवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं एक असं आहे की गेली अनेक वर्षापासून जी भाजी मंडई आहे ती आता किंवा त्याची पत्र्यांची दुरवस्था झालेली आहे. पाणी पाणी आतमध्ये येतं आहे. त्याचं एक रिनोव्हेशन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. दुसरी एक असं आहे की आपण जे नमामि चंद्रभागा योजनेतून एक आपण 5 कोटीचा निधी आपल्या 3 नंबर प्रभागामध्ये तो एक प्रकल्प येत आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून. अजून याच्या पुढेही जे काही मूलभूत गरजा आहे की आपल्या प्रभागातील शौचालय असतील किंवा रस्ते हे आपण नगरपालिकेच्या मार्फत आपण हे सर्व कामं करणार आहोत. तुम्ही निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहात ना? हो, हो. ताई मी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. सामाजिक काम मी गेली 18 वर्षापासून करत आहे. युवा सेनेत मी 15 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर आमदार साहेबांसोबत मी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून मी गेली वर्षभरात जवळ-जवळ आमच्या प्रभागामध्ये 1.25 कोटींची कामं मी मंजूर करून आणली आहे.